आज माझ्या डेली ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कामं बघायला भेटणार आहे, कारण मी आज खूप जास्त कामं केलेत आणि खूप दमले. तर स्टार्टिंगला काय केलं म्हणजे उठल्यावर मी पहिलं फेस वॉश वगैरे केला आणि त्यानंतर स्क्रब करून घेतलं, कारण खूप जास्त टॅनिंग झाली होती, खूप म्हणजे खूप जास्त. आणि मी काही स्क्रब करताना काही अशा ज्या स्टेप्स असतात ना त्या फॉलो करत असते, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन स्क्रब वगैरे करते, त्यानंतर एका जागी छान जिथे आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तिथे जास्त स्क्रब करते. म्हणजे काय होतं त्याने माझे पूर्ण जो फेस आहे ना खूप मऊ होतो आणि मला लगेच रिझल्ट भेटतो त्याचा. त्यानंतर मग मस्त वॉश करून घेतला चेहरा थंड पाण्याने, आणि थंड पाण्यानेच धुत जा चेहरा, म्हणजे कसं पिंपल्स वगैरे येत नाही. आणि त्यानंतर बरेच जण विचारतात मला की तू फेस वॉश कोणता यूज करते, तर मी नाही करत आणि मला ॲक्च्युली सूट होत नाही, तो म्हणून मी शक्यतो नाहीच करत. तर त्यानंतर मग मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं स्किनला आणि खूप मऊ झाली होती, खूप छान वाटत होतं हातांना, खूप सॅटिस्फाईंग वाटत होतं. त्यानंतर मग बाकीचे कामं वगैरे करायला स्टार्ट करायचं होतं, बट थोड्या वेळ बसले कारण ह्यांना जायचं होतं शॉपवर. आणि इतका भयानक पसारा करतात हे शॉपवर जायच्या आधी, सगळं म्हणजे सगळं त्यांचं बेडवर टाकून जातात. आणि मग मी जर आधीच काम करायला स्टार्ट केलं ना तर मग एकीकडे मी काम करूच तर दुसरीकडे हे पसारा करून ठेवतात परत. म्हणून मी काय करते, त्यांना आधी बाय बाय करते आणि मगच माझं कामाला सुरुवात करत असते. तर त्यांना शॉपवर जायची खूप जास्त घाई होती, कामं होते त्यांना खूप. सो मग सकाळी लवकर गेले असते आणि त्यानंतर मग मी कामं वगैरे सुरुवात केली मी आवरायला. तर आधी मशीन वगैरे लावून घेतली आणि बरेच जणांचे हे पण मेसेजेस येतात ते मला की डीप क्लिनिंग दाखव. तर आधी मलाच बघावं लागणार आहे, कारण मी खरंच डीप क्लिनिंग कधी केलेली नाही आहे. तर मला हे आधी पण मी खूपदा दाखवले, स्ट्रिप काढून मी त्याच्यामधली घाण काढून घेत असते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे की माझ्याकडे 4 कॅट्स आहेत, सो त्यांचे केस थोडेफार इकडे तिकडे कपड्यांना लागलेले असतात ना, ते पण पूर्णपणे त्या स्ट्रिपमध्ये येऊन जातात. म्हणून मला एवढं काही असं वेगळं वाटत नाही आहे डीप क्लिनिंग करायचं मशीनचं. म्हणून तरी पण मी एकदा करेल आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करेल. त्यानंतर आज टॉवेल वगैरे सगळं सोबतच लावलं होतं आणि त्यांचे कपडे मी वेगळे लावत असते, कारण मग काही कलर वगैरे लागला तर असं वाटतं मला. म्हणून मी काही जे नॉर्मली डेली यूजचे असतात ना त्यांचे जीन्स आणि शर्ट्स ते लावत असते याच्यामध्ये, बट जे रेग्युलर नसतात ते वेगळे लावत असते. आणि मला म्हणजे मी जेव्हा कर्टन्स धुतले होते ना तर त्याचे जे रिंग्स असतात ना त्या सगळ्या खराब झाल्यात. उगाच धुतले मी याच्यामध्ये कर्टन्स असं मला वाटतंय. आता मला कर्टन्स तर घ्यावेच लागणार आहे, कारण रिंग्स खराब झाले म्हणल्यावर त्याचा जो बॅलन्स आहे ना तो सगळा वर खाली झाला आहे. मी जेव्हा कर्टन्स ते लावून दिले ना परत विंडोजला तेव्हा मग आता मला घ्यावंच लागेल. आणि त्यानंतर मग घराची पण डीप क्लिनिंग नाही म्हणता येणार, बट वरच्यावर असं छान क्लीन करून घेतलं घर. तुम्ही बघू शकता भयानक पसारा होता इथे, तो पण सगळं आवरून घेतला. आणि तुम्ही सर्वजण बोलत असतात की घर खूप टापटीप ठेवते, मेड नाही आहे का, तर मला नाही वाटत गरज अशी काही बरं का. म्हणजे मी नॉर्मली माझं घर छान आवरू शकते, मला असं वाटतं, म्हणून मी नाही मेड वगैरे ठेवत. आणि कपड्यांना तशी पण मशीन आहे, राहिलं काम ते फक्त भांडे आणि स्वयंपाक आणि नॉर्मली घराची क्लिनिंग ते मी करू शकते. आणि तेवढं तर केलं पण पाहिजे, छान एक्सरसाइज होईल, नाही तर मी जेवढी आत्ता आहे त्याची डबल टिबल पण होऊ शकते, खूप जाड होऊ शकते मी. म्हणून मी माझं असं घरामध्ये काम वगैरे करत असते. आणि मलाच आवडतं ॲक्च्युली घरामध्ये क्लिनिंग वगैरे ठेवायला, कोणाच्या हातची क्लिनिंग नाही आवडत. म्हणजे जसं की आपण आपलं घर म्हणून क्लिनिंग करतो ना तसं बाहेरचं येऊन नाही करू शकत डीप क्लिनिंग वगैरे, म्हणून मी नाही करत असलं काही. आणि त्यानंतर हा बघा, हाच तो पसारा, खूप भयानक पसारा करून जातात ते. तरी मी थोडं आवरलो होतं आणि हे थोडंसंच आहे, तुम्हाला पूर्णपणे एक वेळेस दाखवेल मी. आणि त्यानंतर मग असं सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतली. आणि आता रिंग लाईट पाहिल्यावर आठवलं मला की बरेच जण मला रिंग लाईटची लिंक मागत होते, तर मी ऑफलाईन घेतलेली आहे आणि त्याची लिंक तर नाही आहे माझ्याकडे. बट त्याची प्राईस पण बऱ्याच जणांनी विचारलेली, 3500 ते 4000 अशी काहीतरी आहे त्याची प्राईस, आणि खूप जास्त छान आहे ती पण. आणि त्यानंतर मग ही जी सगळी क्लिनिंग झाल्यावर, आणि माझं तुम्हाला टेडी दाखवते मी. हा मला त्यांनी आमच्या लग्नानंतर टेडी डे होता, म्हणजे डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं आणि लगेच जे डेज असतात ना आपले ते आले होते. सो टेडी डेमध्ये त्यांनी एवढा मोठा मला टेडी दिलता आणि खूप छान आहे तो, मी आणखी पण सांभाळून ठेवलेला आहे. त्याचा काही यूज होत नाही बरं का, बट असंच ठेवत असते मी बेडवर, छान वाटतं आणि खूप प्रेमाने दिला आहे त्यांनी. सो त्यानंतर मग असं मी छान बेडरूम वगैरे आवरून घेतला. आणि रोलू ना खिडकीमधून काहीतरी बघत होता, आय थिंक कबूतर वगैरे बघत होता. आता याला इथून घरामध्ये एक मुंगी मरत नाही त्याच्याकडनं आणि त्याला कबूतर पकडायचं होतं.
तर अशी थोडीफार मस्ती केली रोलूसोबत आणि रोलूसोबत खेळताना खरंच मी पण लहान होऊन जाते, कारण तो खूप छान आहे आणि क्यूट आहे. खेळताना खूप जास्त मस्ती करतो आणि त्याचं कसं आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल बहुतेक, की दिवसभर झोपतो आणि रात्री 1-1:30 वाजला ना की मग त्याला इतकी मस्ती येते. 1-1:30 वाजला ना की डायरेक्ट गॅलरीमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून गॅलरीमध्ये फुल असं जास्त फास्ट पळतो आणि एकदम असं बेडला वगैरे नखं वगैरे मारतो. आणि कोणत्या म्हणजे आमच्याकडे 4 कॅट्स आहे ना, सगळ्यांना मारतो वगैरे. ते मग यांना मारतात, मग आम्हाला त्यांची भांडणं सोडवायला जावं लागतं की मग कोणाला लागावं नाही म्हणून. आणि खूप धिंगाणा चालू असतो त्यांचा. आणि त्याला हे सगळं रात्री सुचतं जेव्हा आम्हाला झोप येते तेव्हा. आणि दिवसभर पाहिलं ना त्याला, एका कोपऱ्यामध्ये जे झोपतो तर म्हणजे त्याचं कॅट फूड खायला पण उठत नाही, त्याला बळच उचलून आणावं लागतं आणि खा म्हणावं लागतं असो. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि भेंडी कापताना ना चाकू खूप असं नाही का चिकट होतो त्याचं सगळं, म्हणजे भेंडी कापताना खूप त्रास होतो. तर त्यासाठी मी काय करत असते, चाकू पहिलं क्लीन करून घ्यायचा छान आणि त्याच्यावर तेलाचे 2-3 असे बोट लावायचे आणि त्यानंतर भेंडी कापायची. म्हणजे पूर्णपणे तर नाही, बट जेवढं चिकट होतं ना त्याच्यात 50% फरक पडतो आणि मग पटपट तरी होती भेंडी कापून. कारण इतकं चिकट याच्यामध्ये ना कशी कापावं तेच कळत नाही आणि भेंडी खूप चिकट असते, सो खूप इरिटेट होतं. त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेतलं आणि थोडंसं फ्रीजमध्ये सकाळचं पीठ होतं, बट त्याच्यामध्ये 3च चपात्या झाल्या असत्या म्हणून थोडंसंच मळलं मी. आणि त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्यांमध्ये खरंच सुधार होत नाही आहे माझ्या, म्हणजे थोडासा होतो आहे, बट जास्त असं होत नाही आहे. आता मला करायची जास्त सवय पण नाही आहे चपात्या, तरी मी ट्राय करत असते. आणि गोल होतात बरं का, बट असं थोडंसं नाही का फुगत नाही आहे माझ्या. अशा टम जे फुगतात ना, मी व्हिडिओजमध्ये वगैरे बघत असते तशा होत नाही. तर मी आणखी पण ट्राय करेलच. आणि मग तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील त्याच्यासाठी तर मला नक्की सांगा. त्यानंतर मग एक मीटिंगला पण जायचं होतं आम्हाला, तर मग स्वयंपाक वगैरे केल्यावर जेवण करून आम्ही जाणार होतो आणि संध्याकाळी जाणार होतो. आणि भाजीपाला आणताना मी ना दुधी भोपळा आणला होता, तर मला त्याचं हे बनवायचं होतं, काय बोलतात त्याला, हलवा बनवायचा होता. सो मग मी तो पण बनवणार होते आज, बट राहून गेला तो. आणि त्याची रेसिपी तुम्हाला हवी आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ माझे डेली ब्लॉगिंग तुम्ही यूट्यूबवर एन्जॉय करताय की नाही ते पण मला सांगा. किंवा काही आणखी मला इन्स्टावर जसं प्रो झाले मी आता, तसं आणखी यूट्यूबवर झालेली नाही आहे एडिटिंगच्या बाबतीत. मला बाकीचं थोडंफार येतं, बट एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हरमध्ये थोडंसं कुठेतरी राहतं आहे. तर मी त्याच्यामध्ये पण आणखी भरपूर सुधारणा करायचा ट्राय करेल, कारण माझा हा फक्त 4th व्लॉग आहे. आणि थोडंसं होऊन जातं इकडे तिकडे, बट मी नक्कीच ट्राय करेल आणखी जास्त सुधारणा करायची आणि तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन यायची. आणि बाकी तुम्ही मला आणखी सांगा की मी यूट्यूबवर काही कॉन्टेंट्स आणू शकते आणखी. आणि प्लीज असं सपोर्ट करा. खूप लवकर मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स भेटतात, ते खूप छान वाटतं ते बघून. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.